आतापर्यंत तुम्ही प्लास्टिकचे तांदूळ कदाचित ऐकलेले असतील, पण आता प्लास्टिकची अंडी देखील बाजारात आली आहेत. हे नेमकं कुठे घडलंय पाहूयात हा रिपोर्ट. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असं असलं तरी अंडी खाण्यापूर्वी ही बातमी पहा. कोलकात्यातून चक्क प्लास्टिकची अंडी जप्त करण्यात आली आहेत. तीही थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 1,15,000 अंडी ताब्यात घेण्यात आली आहेत. कोलकात्यात राहणाऱ्या अनिता कुमार यांनी एका दुकानदाराकडून अंडी आणली होती. या अंड्याचं ऑमलेट बनवत असताना अनिता कुमार यांना अंड्यांच्या दर्जाविषयी शंका आली. अंडी फुटत नव्हती. अंड्यांना आगीजवळ नेलं असता अंड्यांचं कवच जळलं. त्यामुळे संशय बळावला आणि हे बिंग फुटलं. All the samples from today we have collected from the different market and that will be sent to our lab and we will find out the solution. If I find anything wrong then we will go to the judiciary process. कृत्रिम अंडी विकल्याप्रकरणी दुकानदार शामीन अन्सारी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. अन्सारीने दक्षिण भारतातून ही अंडी विकत घेतल्याचा दावा केलाय. या प्रकरणी तपास सुरू आहे. अनिता कुमार यांच्या घरात अंड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ही अंडी खाऊन त्यांचा मुलगा आजारी पडत असल्याचा दावाही अनिता कुमार यांनी केलाय. आतापर्यंत दुधात तुपात भेसळ झाल्याचं आपण ऐकलं होतं, पण आता प्लास्टिकची अंडी बाजारात आली आहेत. त्यामुळे तुम्ही अंडी खरेदी करत असाल तर नीट पारखून घ्या. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.